हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे न्यू कॅसल म्युझियम बघायला. आता आम्ही खाली जायच्या आधी जिमला जातोय. तर जिम इज ऑन 3rd फ्लोअर आणि तुम्हाला पण दाखवते. जिम पण आहे आणि स्विमिंग पूल पण आहे तिकडे. आणि याची लॉबी बघा केवढी छान आहे, मस्त. आज क्लायमेट बघा किती डल आहे, ब्राईटच नाही जास्त. सो आणि वेदरमध्ये पण दाखवते 90% रेन. स्विमिंग पूल पण छान आहे पण इकडे थंडी खूप असते. मला थंडीमध्ये जास्त आवडत नाही जायला. हे बघा स्विमिंग पूल छान आहे ना, आणि हाईट पण कमी आहे याची. मस्त आहे, माझ्यासाठी चांगलं आहे. आणि 1.2 मीटर आहे. 1.2 मीटर आहे. ओके. आणि इथे सेटिंग एरिया पण मस्त दिलाय. हा बघ निको, आपण इकडे व्हिडिओज पण बनवू शकतो. आता आम्ही जिम मध्ये आलोय. ही कुठली मशीन आहे? ओके. अच्छा, आय नो. पिलाटेला यूज कर. हा लिहिलंय बघ, पीक पिलाटेस. पीक पिलाटेस मशीन आहे. हे मला ही यूज करायची आहे. त्या एकाच मशीनवरती सगळं होतं. वी कॅन सर्च ऑन गुगलला. नाही का, त्या दिवशी विल स्मिथ ही वाली एक्सरसाइज करत होता आपल्या व्हिडिओमध्ये आला तेव्हा. ऍप्स आपण येऊया, इव्हनिंगला येऊया. इतर आपले आता नेक मारणार आहे पुलअप्स. स्ट्रॉंगर बॉय. आणि ही आहे बिल्डिंग. 4th फ्लोअरच आहेत ना, 4 मजल्याचीच आहे ही. इकडे आहे वाटतं आमचं 9th फ्लोअरची बिल्डिंग. निको, आपल्या इकडे आहे ना 9th फ्लोअरच्या इकडे. ही बिल्डिंग आहे ना 9th. हा, आम्ही या साईडला. मस्त आहे, पण मला खूप आवडतं यांचं कॉन्फिगरेशन चांगलं आहे. अशी बाबा ही गार्बेज रिसायकलिंग मग इकडेच आहे. हा, आपल्या इकडे पण होतं. मला ही लॉबी खूप आवडली. लाईट पण मस्त आहे, वॉर्म लाईट आहे. हे जायंट असे ट्रीज आहेत ना, हे स्ट्रीटच्या मिडल मध्ये आहे. पार्टिशन केल्यासारखं आहे ना, इथून जायला इथून यायला. मस्त वाटतं ते. ऍक्च्युली ट्री प्लांटेशन कसं प्रिझर्व्ह करतात. जरी कन्स्ट्रक्शन करत असेल कुठे किंवा डेव्हलपमेंट होत असेल तर ट्रीज ते लोक मोस्टली तोडत नाही, प्रिझर्व्ह करतात. त्याच्यामुळे जर इथे ऑलरेडी 1-2 ट्रीज असते, रोड तसा बनवणार की ट्रीज न तोडता किंवा ऍडिशनल अजून प्लांट करून कन्स्ट्रक्शन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला ट्राय करतात. या, आणि हे झाडं मग कसे आता स्प्रिंगला याच्यावरती फ्लावर्स आणि हे येतील, लिव्स येतील. विंटरमुळे सगळे सुकलेत असे एकदम. हा व्ह्यू ना आपल्या बेडरूम मधून दिसतो. हा व्ह्यू मी आज तयारी करत होते ना तेव्हा पाहिलं. आपण या साईडला आहे, कॉर्नर रूम आहे ना आपला. मस्त वाटतं, शांत. आणि इथे गर्दी पण नाहीये, छान वाटतं. पॉप्युलेशन खूप कमी आहे टाउन मध्ये. येस, वेलकम. जनरली कसं सिडनी खूप डेन्सली पॉप्युलेटेड टाउन. त्यानंतर मग रिजनल एरियाज काय काय ऍडलेड, पर्थ आणि न्यू कॅसल वगैरे खूप लो पॉप्युलेशन सबअब्स आहेत. येस, गर्दी खूप कमी असते. मोस्टली वर्क ऑपॉर्च्युनिटीज पण खूप कमीच असतात त्याच्यामुळे. इथे जास्त ऑफिसेस पण नाहीत ना. एक मोठी ती फॅक्टरी आहे तिकडे लोडिंग डॉक मध्ये. तिकडे सगळे कंटेनर्स येतात जातात, मग तिकडे जॉब्स असतात. तिथे जॉब असेल फक्त, कमी जॉब्स असतात, त्याच्यामुळे लोक मूव्ह नाही होते असं. हा, काही स्टुडंट असतील जे लोक इंडियावर येत असेल, ज्याला ऍडमिशन भेटत असेल न्यू कॅसल मध्ये, न्यू कॅसल युनिव्हर्सिटी आहे इकडे. कॅसल मध्ये, ते लोक असतात इकडे. ते लोक ऑड जॉब्स करतात, मोस्टली डिलिव्हरी, कोल्स, वुलवर्थ. हा, इथे इंडियन मला कोल्स आणि वुलवर्थ मध्येच दिसलेले. ते पण स्टुडंट ते इझिली भेटतात ना तिकडे, इझी जॉब्स आहेत. हा, त्यामुळे ते बरं पडतं तिकडे जॉब करायला. तिथे पे पण चांगला असतो ना, $40 येते असतो. ऑस्ट्रेलियामध्ये इन जनरल पे खूप चांगला. येस, बिकॉज इट इज एक्सपेन्सिव्ह. आणि इथे इतकं छान आहे ना, थंड वाटतं एकदम. वॉक करायला पण इतकं सुंदर वाटतंय ना. सिटी ऑफ न्यू कॅसल आहे. ओके, ही आहे का? दॅट इज युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल. सो दिस इज युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल. मस्त वाटतंय ना हे, असं बिल्डिंग पण छान वाटतं एकदम. जनरली सगळे ओल्ड बिल्डिंग, युरोपियन स्टाईलची बिल्डिंग्स असतात ना, ते प्रिझर्व्ह करतात. ते लोकांना म्हणजे सबब, काउन्सिल, गव्हर्नमेंट इटसेल्फ ते ट्राय करतात की नको तोडायला आणि रिकन्स्ट्रक्ट करायला, म्हणजे प्रिझर्व्ह करतात ओल्ड स्टाईल बिल्डिंग जे आहेत, युरोपियन स्टाईल किंवा ब्रिटिश. इथे आम्ही आता युनिव्हर्सिटीला आहे. युनिव्हर्सिटीच्या बाहेर बघा किती छान केलंय. हे फ्लावर्स आहेत छोटे छोटे, कलरफुल एकदम. हे बघा इथे सगळ्या कलरचे फ्लावर्स आहेत इकडे. ओके, सो दिस इज क्रिस्टी प्लेस, न्यू कॅसल. हे वाला
मस्त केलं ना हे, एकदम छान वाटतं ते. क्रिस्टी स्ट्रीट, क्रिस्टी प्लेस. I don't know what happens at City Hall. Let me search. आता आम्ही आलो आहे सिविक पार्कला. तर इथे ऑस्ट्रेलियामध्ये ना, मी आता पॅरामेटामध्ये पण बघितलं, सिडनीमध्ये पण बघितलं, असे ह्यूज ट्रीज असतात एकदम जायंट. तुम्ही बघू शकता फोटोमधून की किती ओल्ड असतील हे. आणि सगळीकडे मस्त गार्डन्स असतातच, पार्क असतात. आणि किती मस्त आहे. इथे चेअर पण आहे आणि फाउंटन पण आहे इकडे. ते एकदम मस्त असतं, छान प्रिझर्व केलेलं असतं आणि मस्त गार्डन टाईप असतं सगळीकडे. आणि खूप कुठे कुठे पण तुम्ही लोक सिटीमध्ये जाणार ना, यू विल फाइंड अ पार्क वेर यू कॅन सिट, कॅन हॅव फन. तसं सेम लंडनमध्ये हाईट पार्क आहे ना, तसं इकडे सिडनीला हाईट पार्क आहे. तर न्यू कॅसलमध्ये, आम्ही न्यू कॅसल सिटी टाउनमध्ये आहे, तर तिकडे सिविक पार्क आहे, एकदम अपोजिट टू सिटी हॉल. येस. सो इथे तुम्ही बघू शकता मागे फाउंटन पण आहे. समोर वॉर नंबर आहे. अरे सेम पार्लमेंट सारखं, सेम कॅनबेराला नाही पार्लमेंट असं, त्यांनी सिटी हॉल होता, तर मागे तिकडे वॉर मेमोरियल आहे. ओके. स्ट्रेट लाईन मध्ये पण कॅनबेराला पण सेम होतं, जसं आपण कॅनबेरा. आता आम्हाला बघता बघता जस्ट रिअलाइज झालं की आम्ही जेव्हा कॅनबेराला गेलेलो तेव्हा पण तिकडे तसंच होतं. समोर सिटी हॉल होतं, नंतर म्युझियम होतं, तर तसंच इकडे पण काइंड ऑफ सेम बनवलंय. thoughtfully planned येस. or constructed buildings. हा, क्लीन तर खूप असतं बघ ना, एकदम क्लीन आहे, काहीच कचरा दिसणार नाही तुम्हाला इकडे. आता ना इकडे 11 नंबर बस आहे, तर आम्हाला ना ती बघून आम्हाला ते आठवतं, मुंबईची आठवते 11 नंबर बस जी बँड्रा कॉलनीला यायची. अरे अरे, मंत्रालय वॉज द लास्ट स्टॉप. तर त्या बसचं नेम असायचं असं, मंत्रालय. पोरांमध्ये जोक असायचा, 11 नंबर बस म्हणजे वॉकिंग. चलते चलते walking. जे आम्ही आता घुमने करतोय. घुमने जाणं आहे, 11 नंबर बसने जायचं चालत चालत. है ना. आपण यावेळेस गेलेलो ना हर्षीच्या लग्नाला, तेव्हा आपण 11 नंबर बसच पकडलेली. तर ती 11 नंबर बस एअरबीएनबीच्या इकडे आहे. हा, आणि तुम्हाला माहित आहे इथे किंग स्ट्रीट आहे, इथेच आमचं एअरबीएनबी आहे, 2 स्ट्रीट सोडून. आणि केवढं आता मला वाटतं की किती छान बुक केलंयस तू, एकदम जवळ आहे, सगळं जवळ आहे इकडून. जस्ट आम्ही आता वॉकिंग आलो, 2-3 मिनिट्सच आहे. इथे किंग्सली क्रिस्टल ब्रुक, इथे छान सेटिंग अरेंजमेंट आहे, असं डोम टाईप आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे. एकदा बघूया वरती जाऊन काय आहे. बंद आहे का ते निखिल? असं मस्त किती क्यूट सेटअप आहे, एकदम कोझी सेटअप आहे हा. नाईस. आणि ही बिल्डिंग आहे ती. आता आम्ही टुवर्ड्स म्युझियम जात होतो आणि आम्हाला इकडे दिसलाय कॅमलचं स्टॅच्यू. तर तुम्हाला एक फन फॅक्ट सांगते की ऑस्ट्रेलिया इज वन ऑफ द कंट्री जिथे तुम्हाला लार्जेस्ट पॉप्युलेशन मिळेल कॅमलचं. जसं आम्ही आधी पण गेलेलो एनाबेला, तिकडे पण सँडिन्स होतं, तर तिकडे आम्ही कॅमल्स बघितलेले. तर स्ट्रेंज ना, छान वाटतंय. ऑरेंज. सो लेट्स गो. आणि हा इथे ना, इथे तुम्हाला मागे शिप्स दिसतात आहे, तर इथे काहीतरी आहे, आय थिंक डॉक आहे की काय काय माहिती नाही, आणि मशिनरीज आहेत खूप. आणि तिकडे अशा मोठ्या मोठ्या सगळ्या शिप्स येतात लांबून लांबून, इंटरनॅशनल. आपण आता हनी सर्कलला आलो ना, हार्बर स्क्वेअर. ओके, सो दिस इज हार्बर स्क्वेअर, यू कॅन सी. मला तर एकदमच छान वाटतं, कूल वाटतं इथं न्यू कॅसल. आणि ना असं एक दिवस आलो ना, खूप घाई होते. जेव्हा आम्ही सिडनीवरून पण आलेलो, 2-3 आवर्स ट्रॅव्हलिंग मध्ये जातात. टोटल 3 आवर्स आहे ना निको? 3 आवर्स लागतात पॅरामेटावरून. हा, पॅरामेटावरून 3 आवर्स जातात. आणि काहीच बघायला मिळत नाही, म्हणजे असं फटाफट घाई चला जायचंय. त्याच्यासाठी आम्ही हा डिसिजन घेतला की वाय नॉट, वी विल गो टू न्यू कॅसल. म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला की चला ऍक्च्युली जाऊया. सगळेच टाउन ऑस्ट्रेलियामध्ये असतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत बघायला, सगळ्यांचं आपल्या युनिक गोष्टी आहेत, गार्डन्स, पार्क, पार्क सगळं वेगळं. म्युझियम पण. आता आम्ही आलो न्यू कॅसल म्युझियम. सो दिस इज न्यू कॅसल म्युझियम.
नाही पण तिकडे पण रेड काहीतरी नाव दिलं तिकडे. तेच न्यू कॅसल. अच्छा न्यू कॅसल म्युझियमच आहे ना. हा आणि इथे तसं- म्युझियमची एंट्री फ्री असते, सो यू कॅन एक्सप्लोर. म्युझियम्स मोस्टली सगळीकडे फ्रीज असतात. हा सगळीकडे फ्रीच असतात. हे बघा, लेट्स गो बघूया म्युझियम मध्ये काय आहे. No, first time. It's free right now. Exhibitions. That's cool. So we've got low-key to behind you. That's all little bits and pieces that have been found and donated around Newcastle. Lots of story behind that. Got Mr. Scripts for you. That's our main exhibition. Okay. Got down here, got some items like a locomotive and a helicopter. There's also an interactive science display, and right there is a pirate gallery. As you're about to start hearing, there is a light sound show. You might be able to catch it right now if you go there. That will come here if it still works, or there's another one in an hour. Okay. Maybe we'll start from there then. Thank you. When you go in, there'll be a behind and cross, but you just go up the ramp to the left. Okay, thank you. सो इथे न्यू कॅसलची स्टोरी आहे, इथे लिंक गॅलरी आहे. ओके निको, आपण पॉवर हाऊस म्युझियमला गेलेलं तसंच आहे. सध्या आपल्याला माहित पडलं इकडे लाईट शो होतं. लाईट शो आहे इकडे. चांगलं शांत. एक्साइटिंग ना. वाव, मस्त वाटतं एकदम. आता आम्ही आतमध्ये आलोय आणि लाईट शो चालू झाले. That's like you pumped out 2 million tons of steel a year. Was tapped from the furnace into the ladle. There's a lot going on. So, when you move the alarms, make sure you're out of the plug. That's the one. No, that's isn't it? The point was, use different music and sounds so people would get used to the same noise. All right. Sorry about that, but one of the worst things that could have happened was a problem with the stopper rod. Now the client had to act fast to get a running stopper in this place. That's it. Simple, huh? Getting it will be taken rolling steel, place for the industry, roll that line across Australia, the Sydney Harbour Bridge. You see, they all started like here as molten steel. Nearly 100 if the steel was real. And from my first day to my last, I was just in awe in this place. But when it closed, I was lost. It was the most exciting part of my life. Most सो आता इकडे आम्हाला ब्लास्ट फर्नेस मॉडेल आहे. तर अशी युनिक सायकल त्याला ब्रेक्स लावतात. हे ओल्ड त्यांच्या काळातल्या सायकल्स आहेत, ब्रेक्सच नाही तिकडे. आणि इकडे पिक्चर फॉर्म मध्ये पण रिप्रेझेंट केले. सगळं किती हे केलं. टायर पाय दाबून ब्रेक मारायचं. ओके, टायर पण किती छोटे आहेत ना हे. इकडे तेव्हाचे असणार आहेत का सीट्स पण. नाईस. प्रिझर्व केले ते काय काय पीसेस ऑफ हिस्ट्री जे त्यांना भेटले ते 1963 1963 आहे. BHP ब्रोकन हिल्स प्रोप्रायटरी कंपनी 1950च्या टायमाला आय गेस. ब्रोकन पार्ट्स वगैरे मशीन्स ते शो झाला होता लाईट शो. ते रिप्रेझेंट इन्सिडेंट नंतर I don't know if it was good or bad, but from the lighting, it was supposed to be some bad incident. Danger. Danger. It seems to be dangerous experience. Steel making company. त्या सगळ्या मशिनरीज ऍक्च्युअली ते लोक मायनिंग करायचे आणि त्यातून स्टील बनवायचे. ओके.
सो हे सगळे स्टेट मशीन आहे. हे बघ इथे दाखवलं नाही तो पिक्चर मध्ये. हे किती ओल्ड मशीन्स आहेत ना. हर्क्युलिस हेड ऑफिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया. लेथ मशीन आहे. सिमेंस सिमेंस तेव्हापासून आहे. जुन्या कंपनी खूप त्यांची हिस्ट्री आहे मोठी. हे किती अर्धा तर रस झालंय बघ. हे किती यूज आहे. खूप मोठं आहे. 1950s मध्ये बघ ना आता 26 चालू ऑलमोस्ट 70 इयर्स ओल्ड. 70 years ओल्ड आहेत हे सगळं. हा निकू हे बॉटम 4 इंगॉट मोल्ड कार आहे. सो दिस 3 machines इट इज गिवन इन द पिक्चर. ते लोक मायनिंग करायचे. कोल्स ची हिस्ट्री आहे ना. ऑस्ट्रेलिया ऍक्च्युली मायनिंग मध्ये खूप मायनिंग त्यांचा खूप मेजॉरिटी ऑफ बिझनेस त्यांचा मायनिंग बिझनेस आहे बोलू शकत. लेबर किंवा त्यांचा मेजॉरिटी ऑफ ऍस्पेक्ट आहे बिझनेस मध्ये लोक मायनिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट. आता सुद्धा म्हणजे हिस्ट्री 1960s 50sच्या टायमाला तर कोल मायनिंग करायचे तर ते रिप्रेझेंट केलं. असे अंधारात ते लोक जायचे तेव्हा इक्विपमेंट्स नव्हते, लाइटिंग नव्हते, एवढे प्रोटेक्टिव्ह गिअर्स नव्हते. त्याच्यामध्ये बघितलेलं आहे बघ 10 तास लोक काम करायचे आणि 1925 मध्ये एक माणूस 2.4 tons ऑफ कोल्स पर डे. दॅट इज ह्यूज. सिरियसली अशी त्यांची कंडिशन होती. मेणबत्ती लावून दिलं लिटरली काम करायचं. इथे कॅन्डल लावलेली दिसतंय तर इथे असं रिप्रेझेंट केलंय की हाऊ दे यूज टू वर्क यू. एकदम अंधारामध्ये काम करायचं. आणि अशा डब्यांमध्ये पोल्स कलेक्ट करायचे. पोल. ओके सो दिस इज द पोल कटिंग मशीन निको. तर आधी 1934च्या आधी ते हातानेच करायचे आणि मग नंतर अशा मशीन्स आल्या. इथे 1934च्या नंतर. सो इथे बेसमेंट मध्ये सगळं तेच दिलंय आणि इथे मशीन्सने मग नंतर ते पोल्स एक्स्ट्रॅक्ट करत होते. इथे सगळे त्यांच्या शूज ठेवले आहेत, हेल्मेट्स आहेत, कपडे आहेत. लॅम्प आहे. नाही हे तर नंतर आलं. हे थोडं थोडं ऍडव्हान्स आहे. आणि इथे कपडे पण ठेवलेत, ग्लव्स आहेत. ड्रिल आहे. हेल्मेट. इट इज ओन लॅम्प अँड रिटर्न इट बॅक. लॅम्प्स वगैरे. प्लीज. पाण्याची बॉटल. हे सगळे डिफरंट टाइप्स ऑफ लॅम्प. अच्छा ही पाण्याची बॉटल आहे. बेल्ट बघ. आणि हे काय आहे खायला? समथिंग क्रिप्टेन. नाईस. इकडे हेल्मेट्स आहेत वेगवेगळे. आता इकडे आले होते कॅनॉई बनवायचे बिफोर द ब्रिटिश कॉलोनायझेशन. तर हे असं वुडचं बनवायचे ते आणि इथे प्रोसेस दाखवले की कसे बनवतात. आणि अनफॉर्च्युनेटली ती सर्वाइव्ह नाही झाली आधीच्या काळातली, म्हणून त्यांनी आता 2018ला परत अशी बनवली आहे. तर हे फायरवरती थोडंसं वूड मेल्ट करून असं टाय करून असं बनवायला लागतं. तर त्यांनी आणि हे फोटोज आहेत ते यांनी काढले थॉमस डिकने. तर त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की तेव्हाचे काय असतं सिनारिओ. तर ते फक्त फोटोज आहेत त्याच्याकडे. ती कॅनॉय जी ओरिजिनल आहे ती नाही आहे. आणि हे यांनी बनवलेलं 2018ला. हे किती छान बनवलंय असं. ते तेव्हाच्या काळात असे बनवायचे. लेक क्रॉस करायला, रिव्हर क्रॉस करायला हे असं. तेव्हा बोट नव्हता तर हे असं बनवायचे. इथून ते आतमध्ये जायचे आणि बघायचे की फिश आहे का कुठे. जिथे फिश असेल मग ते कॅनॉय घेऊन जायचे. ऍक्च्युली रिप्रेझेंटेशन आहे की ते ट्री किती मोठं होतं. ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन एक पीस ऑफ वूड आणलं आहे जे रिप्रेझेंट करतं. ते झाड एवढं मोठं होतं तिथे त्या टाइमला. त्याच्यावरती लोक चढायचे होते. झाडामध्ये जायचे, वरती चढायचे आणि लोकांना दुसऱ्या लोकांना सांगायचे मासे कुठे तिकडे जावा. आणि मग ते कॅनॉय बनवलेली असेल त्यांनी. आणि वॉटरप्रूफ कॅनॉय त्याच्यावरती बसून तो भाला घेतलेला आणि फिश. ही आहे त्याची हिस्ट्री. फिश खायला एवढी मेहनत. फिश खायला एवढं करायचे ते. तुम्ही बघा रेडीमेड फिश आहे. सो आता आम्ही हे ह्यूज पाईप ऑर्गन बघितलेलं आहे आणि त्याची स्टोरी पाहिलेली आहे आणि ती इतकी अमेझिंग आहे की ते सांगायचं तुला. काय सांगू, कोणतरी घरात असेल. त्याचं नाव आहे सेंग. रिच पीपल हॅव पियानो ॲट देअर होम. दे यूज्ड टू हॅव दिस बिगर इन्स्ट्रुमेंट. मला त्यांना कोण जो वाजवत असेल नाही टॅलेंटेड असेल. तू किती टॅलेंटेड असेल ना की एवढे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि बनवत असेल कोणतरी बाई ग्रेट मोमेंट. आणि तिथे पुढच्या इथे पण त्याचे वाजवायचं ते आहे. इथे पियानो सारखं आहे सगळं काय काय. आणि मी कसं वाजवत असं ना हे सगळे पाईपचे. तर ते कसं की 1935 पर्यंत
1919 पर्यंत ते त्याच्या घरी होतं. त्याच्यानंतर ते शिफ्टेड टू चर्च. मग ते चर्चमध्ये होतं अंटिल नाव. आणि मग म्युझियम झाल्यावरती इकडे शिफ्ट झालं. सो हे खूपच आवडलं मला. मस्त आहे. आणि हे वाजवायचं पण कसं होतं आणि किती जोरात आवाज येत असेल ना इन्स्ट्रुमेंट मधून. कारण एक पियानो किंवा याच्यामधून एवढा आवाज येतो. तर इमॅजिन करा हे एवढं मोठं मशीन आहे. तर त्याच्यातून किती येत असेल. सो नाईस. वी लव्ह दिस पीस ऑफ. त्याचं घर पण किती मोठं असेल ना, की ते एवढं असं ठेवायला. मॅन्शन असेल पूर्ण. ते बोलले की कोणतरी येतात म्हणजे वीक मधून असं मध्ये आधी म्हणजे रॅन्डम पीपल ऑर्गनाईज ते येतात वाजवायला ऍक्च्युली. ओके. मशीन वाजवत बॅकने काय नसणार ना, की समोरच दिसतंय ना. होतं. मस्त वाटतंय एकदम. मी तुम्हाला जवळ पण दाखवते. तर हे बघा, इथे असं पायाच्या इकडे पण ते वाजवायला आहे. आणि इथे असं पियानो सेटअप आहे. हे बघा. आणि ही तुम्हाला हिस्ट्री पाहिजे तर ही आहे. सेंट ऑक्स्टाईन. असं आहे. देखो हीच मशीन आहे होती ना रिप्रेझेंटेशन मध्ये दिलं. कसली मशीन? हीच मशीन होती ना तिकडे त्याच्या घरात. फुल असं कपबोर्ड सारखं असं मस्त मोठं आहे. आता आम्ही नेक्स्ट एक्सप्लोर करतो. आता आम्ही सायंटिफिक लॅब मध्ये आलोय आणि इथे एक रेपल्सिव्ह मॅग्नेटचं सेटअप आहे. तर हे असं रिंग जर आपण क्लोज केला तर हे लांब लांब जातं. हे बघा, हे आहे मॅग्नेटिक चेन रिॲक्शन. एक आपण मूव्ह केला ना, आता हे सगळे थांबलोत ना, एक आपण मूव्ह केला की सगळे मूव्ह होतात. हे बघा, ओके ना. आता सगळे हलायला लागतात. आता इथे आम्हाला दिसला हायपरबोलिक स्लॉट. तर आता बघून असं वाटतं की हे तर स्ट्रेट आहे. हे कसं जाईल याच्या आतमध्ये? अँगल बघा कसा आहे. याचा अँगल वेगळा आणि याचा अँगल वेगळा आहे. ते दाखव. हा बघा जुन्या काळातला हेलिकॉप्टर आहे. इथे 2 सीट्स आहेत आतमध्ये. कशी उडत असते ना त्यावेळेस. आणि हे मेकॅनिकल बॉक्स एवढा नाईस. इथे ट्रेन आहे. तर आम्ही आले ना सुपरनोव्हा गॅलरीमध्ये आणि इथे अर्थचं किती छान रिप्रेझेंटेशन आहे. इथे असं ह्यूज बॉल वाटतोय. सो आता आम्ही आले न्यू कॅसलची स्टोरी सेक्शन मध्ये. आणि इथे सगळं दिलंय डिफरंट. नाही इकडे पाणी आहे. इथे गाणी आहे का छोटीशी आहे. बघल देखो तेव्हा पण जायचे असे. यांच्या आधीपासून असल्या हे सगळे इमिग्रेशन. तर हे न्यूकॅसल मार्क आहे. तिकडे सगळं ओल्ड पॅकेजिंग कशी असायची. सनलाइट सोप, नंतर पेक्स, ऑक्सिजन, हे कपडे धुवायसाठी किती ओल्ड ठेवलंय. हे सोप पावडर. इथे वूड वर्किंग. ओल्ड स्कूल पॅकेजिंग आहे. फॅशन डिझायनिंग नंतर पॉप्युलर असं कोणाला. ओके. हा फॅशन डिझाईनचा ड्रेस. ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे रिचर्ड ओवेन्स पण कुठला तरी चांगला ब्रँड आहे वाटतं आय गेस. कॅलेंडर आहे ना त्यांचं 1963चं कॅलेंडर. कुठली तरी मशीन जेवढे ते सर पैशांचं ते असं बघितलंय नॅशनल कॅश रजिस्टर बँक. नॅशनल ओहायो ब्रँड ब्रँडचं ब्रँड तेव्हाच काय एवढा जुना. अर्ली 1900s. फ्रोझन डेअरी. हे काय काय खायचे तेव्हा. कार्टन्स, Vanilla custard. आईस्ड कॉफी, टेकन क्रीम सगळ्यात बनवायची. थोडं आधी हा ना आधी जसं फुल मिल्क. स्प्रेड राईट पावडर, फुल क्रीम. पार्टी पॅक आईस्क्रीम तेव्हा पण पार्टीज करायचे. हा ना क्यूट एकदम. हे काय 10 टोकांचं हे बनवलं. डोंट डाय इन द होल, लिव्ह इन अ रंडल सूट. Arnott's, Tim Tam. Oh, This is the company who makes Tim Tam. Tim Tam, our favorite biscuit in Australia. मग त्यांच्याकडे रस्क डिफरंट टाइप्स ऑफ बिस्किट्स इकडे पण बिस्किट्स पण थोडं स्टॉक आहे. जुने नसतील ते आता. कॅसल बिस्किट्स. Okay. सॉरी It was at the हॉस्पिटल
हा हॉस्पिटलचं सगळं. सो दिस सेक्शन इज बेसिकली ऑल रिलेटेड टू द न्यू कॅसल वॉक. सो वॉक मध्येच या साईडला सगळं स्पोर्ट्स सेक्शन आहे. काय काय स्पोर्ट्स खेळायचे तिथे पिक्चर्स मध्ये. पण फेमस बॉक्सिंग, ऑलिम्पिक्स, जे पण कोणीकडून असतील मेडल्स. साईन वगैरे करून आणि इथे सगळं थिएटर आणि फिल्म्स आहे. हे सॉफ्ट लाईफ सेविंग. तर कुठेतरी आहे मेलबर्नला आहे ना आय गेस. मेलबर्नला कुठेतरी अशा आहेत जुन्या आजू सुद्धा ते फ्री काम करतात. आपण कधी मेलबर्नला मेलबर्नला जाऊ ना तेव्हा. ए तू स्पॉइलर दिला. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला आमचा प्लॅन थोडासा कळालाय जे ब्लॉग्स बघतात तुम्ही. ओके तर ही ट्रॅम्प आहे आणि ते दिले यू आर वेलकम टू बिकम अ पॅसेंजर बट वी डोंट नीड एनी ड्रायव्हर्स. तर आता आम्ही बघूया आतमध्ये कशी आहे. ओके निक वॉन्ट मी टू गो फ्रॉम हिअर. हाय हाय निक. कुठे चाललास तू ट्रॅम्प मधून? न्यू कॅसलला आहे. असं वाटतं निकू ते काय म्हणतात टाइम काय असतं ते टाइम ट्रॅव्हल करतो आम्ही. ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे करायचे पॅम्पलेट वगैरे लावून. आधी असं पॅम्पलेट लावून सगळं करायचे. किती छान वाटतं. तुम्ही असं मागे पण बघू शकता. इव्हन टाइम टेबल पण असा होता जुना आधी. ऍडम्स टाउन लाईन मंडे टू फ्रायडे कमेन्सिंग मंडे फेब्रुवारी 17. हा इथे मंडे टू फ्रायडे सगळं किंवा काय ट्रान्सचं हे असेल ते. आता हे असं डिजिटल असतं तर हे सगळं आधीच आहे. खूप सुंदर वाटतंय अशी ही ट्रॅम्प. आता आम्ही आलो बघून. इतकं मस्त होतं ना. सगळी हिस्ट्री आम्हाला कळाली. आणि आता आम्हाला इकडे समोर असा एंट्रन्स दिसला. सो आता आम्ही बघायला चाललोय की काय. निकू इकडे आपण राफ्टला आलेलो ते आहे ना. आणि मी तुम्हाला ऍक्च्युली हार्बरच आहे. फुल हार्बर लाईन क्वीन्स ऑफ पुढे आहे. काल रात्री आलेलो. येस कोस्टल रिजन आहे. फॅक्टरी सगळे इथे कॅफेज असतात. सगळे मस्त चिल करतात इकडे बसून आणि व्ह्यू पण छान असतो. आणि ही बघा ही फॅक्टरी आहे मोठी ही वाली जिथे अशा मोठ्या मोठ्या शिप्स दिसतात इकडे मागे तुम्हाला. आणि इकडचे माणसं इतकी स्वीट आहेत ना. सगळे असे स्माइल करतात ना निकू. कोस्ट इकडचे खूपच हॅपी दिसतात. मोस्ट पीपल आर नाईस. हा त्यावर पण आपल्याला चांगलं नाही पण असं फॉरेन मध्ये रे की आपल्याला असं बघून असं पण खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे चांगलं असं स्माइल हे ते करतात. आपल्या इकडची माणसं तर करणारच ना आपल्याला. मग फॉरेनची करायला पाहिजे ना. हे बघा मस्त एकदम सगळं इंडस्ट्री एरिया आहे. इंडस्ट्रीज येते सगळे. ते काहीतरी कोल मायनिंग का काहीतरी आय डोंट नो व्हॉट दे आर डुइंग बट ते काहीतरी फॅक्टरीज. खूप मोठे मोठे फर्नेसेस दिसतात आहे. मोठ्या फॅक्टरीज आहेत. मोठे क्रेन्स आहेत आणि शिप सगळीकडे येऊन असे थांबलेत. हे काय ते मग ती शिप जे मी बॅक कॅमेरा मॉडर्न शिप होते का सगळे ऍक्च्युअल मोठे मोठे शिप्स ऍक्च्युअल शिप. I don't know. Maybe they're extracting oil, coal, steel, जस्ट फॉर transportation. But ते दिसतात ना त्याच्यावरती बघ ना क्रेन्स दिसतात त्यातलं. ते ऍक्च्युअली मायनिंगचे काहीतरी ऍक्च्युअली लोडिंगचे वगैरे असं. I don't know. छान आहे. आणि गुगल मॅप मध्ये हे दिसत नाही ना. वरून ब्लू 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 दिसतं. नाही हे दिसतं तिथे ऍक्च्युअली मध्ये जे फॅक्टरीज आहेत ना तिथे हे दिसतं. तिथे मध्ये काहीतरी मशीन्स आहेत ते दिसत नाही. ते सगळं बट ते पूर्ण हे जे पूर्ण हा कोस्ट आहे ना नेक्स्ट टू त्या साईडला काहीतरी एरिया आहे त्याचं नाव सॉफ्ट त्या साईडला तिथे बघा इंडस्ट्री फॅक्टरीज. आणि इतकं छान वाटतं ना हे पीसफुल. नाही खूप म्हणजे फोटो काढून. इथे आम्ही आता चालत चालत आलेलो आणि इथे हे ट्रीज दिसले आम्हाला. अच्छा भाई इथे विजिट असं मस्त रोडच्या साईडलाच लावलेत. मस्त वाटतं. आणि हा एरिया बघा किती सुंदर आहे. आणि विंटरमुळे हे अर्धे ते लिव्स नाही दिसत आहे. ते स्प्रिंग सीझनला येतील. आता मला इकडे एक बोट दिसली. हे बघा कशी आहे. खालून काहीच नाहीये फक्त साईडने सपोर्ट आहे. स्ट्रेंज ना. शेपवारचं मोठी होतं ना खिलाडी त्यासारखी बोट आहे. कुठला खिलाडी व खिलाडी खिलाडी का खिलाडी. अच्छा त्याच्यासारखे काय. इतक्या डिफरंट टाइप्सच्या शिप्स इथे बघायला मिळतात आहे ना. मशीन असते ऍक्च्युअली वर्किंग शिप्स. नॉर्मली आपण क्रुझर्स बघतो बोट्स बघतो पॅसेंजर्स
म्हणजे ऍक्च्युली वर्क मशीन्स होतं त्यातून कामासाठी इंडस्ट्री त्यामुळे थोडं डिफरंट टाईपचं मशीन्स. ती पण येते बघ, ती पण सिमिलर तशीच आहे तुझ्या. म्हणजे इकडे जर असं येऊन थांबलो ना, इतकं डिफरंट टाइप्सचे दिसतात ना शेप्स, मजा येते बघायला वेगवेगळं. आता पण मी तुम्हाला मध्ये दाखवली, ती पण वेगळी होती, अशी युनिक होती. तर आम्ही आता मस्त फिरून आलो न्यू कॅसलला. छान होतं, सिटी बघितली, म्युझियम बघितला. म्युझियम वॉज नाईस पार्ट, छान सगळं आवडलं. मस्त म्युझियमचा लाईट शो आवडला. इतकं छान न्यू कॅसलची हिस्ट्री बघितली आम्ही. मस्त इथे नंतर वॉटर फ्रंटला आम्ही गेलेलो, तिकडे वेगवेगळ्या शिप्स बघितल्या. एकदम छान दिवस होता. डिफरंट एक्सपिरियन्स. येस, टुडे वॉज अनएक्सपेक्टेड नाईस. हार्बर, न्यू कॅसल हार्बर किंवा पोर्ट बोलू शकतो आपण. दॅट वॉक वॉज नाईस. क्लायमेट थोडं डल होतं आज, त्याच्यामुळे आम्ही लांब जायचा काही प्लॅन नाही केला किंवा कॅन्सल केला. बट ओव्हरऑल टाउन इज नाईस फिरायला वगैरे. थोडा संडे असल्यामुळे शॉप्स वगैरे बंद आहेत. हा, इथे नवीन बघितलं मी की संडेला सगळे शॉप्स बंद आहेत. मे बी इकडे संडे क्लोज असेल न्यू कॅसल मध्ये, तर काही असं गर्दीच नव्हती, सगळे शॉप पण क्लोज आहे त्याच्यामुळे ना. सो येस, दिस वॉज ब्युटिफुल डे. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीजला. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.